समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ राणी अजय पवार यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. लक्षात ठेवा घड्याळ, सर्वांना सांगा घड्याळ. तिच्या घड्याळाला आत्मविश्वास आहे, दृढ निश्चय आहे, प्रगतीचा संकल्प आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या घड्याळ या जिथं बघा समोर सगळे इथंच गाव इथंच गाव यांना दे गावामध्ये जिल्हा परिषदचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार कामेश कांबळे आणि पंचायत समितीच्या क्षेत्र मौली गणाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार राणी अजय पवार या दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं उभे आहेत. तत्पूर्वी आज भाषण न करता मी आपल्याला सांगू इच्छितो की परवा दिवशी बारामतीच्या एअरपोर्टवर तुमच्या आमचे सर्वांचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला.
आज दादासारखं नेतृत्व, कणखर नेतृत्व होतं. दादासारखं स्पष्ट वक्ता मनुष्याने महाराष्ट्रामध्ये, जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये दादांची ओळख होती. दादा एक असं व्यक्तिमत्व होतं, यशवंत विचार जपणारं व्यक्तिमत्व होतं. सर्व धर्म, सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व होतं. आज तुम्हाला आम्हाला हवा असणारा नेता, आणि आज काही कालानंतर दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करणार होते, परंतु काय कशाची दिष्ट लागली आणि या राष्ट्रवादीच्या नेत्याचं एक विमान अपघातामध्ये निधन झालं. एक चांगला नेता, कणखर नेता. त्या दिवशी मी काल अग्निदेला दादांच्या त्या बारामती त्या ठिकाणी गेलो होतो. अक्षरशः लहान थोरापासून मोठ्यापर्यंतची लोक इतके हळहळ करत होती, रडत होती की माझा दादा गेला, दादा तुम्ही मग परत या. म्हणजे अशा पद्धतीच्या घोषणा देत होत्या. म्हणजे दादानी एवढं हृदयामध्ये स्थान निर्माण केलं होतं जनतेच्या, की एवढं हृदयामध्ये की नको एवढं. माझा दादाचा या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये 4 वेळा संबंध आला. ज्यावेळेस शिक्षण सभापतीच्या वेळेसही दादांचं जवळून संबंध आला. त्याचबरोबर एक काही घटनेच्या निमित्तानं संबंध आला. त्याचबरोबर डीपीडीसीच्या वेळेस संबंध आला. एक पक्ष म्हणून एक 2-3 वेळा मिटिंगला जाण्याचा योग आला. एक असा चांगला सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जाणारा आज, आणि त्या पद्धतीनं एवढी दुर्घटना झाली. आपल्या तुमच्या आमच्या स्वप्नामध्ये पण ही गोष्ट नव्हतं की दादांचं असं मृत्यू कशा पद्धतीनं जर डोळ्यासमोर जर ते कृत्य आणलं तर आपला नेता त्या विमानामध्ये स्फोट झाल्यानंतर कसा मासा तरपडतो तशा पद्धतीनं त्याचं म्हणजे हे झालं. इतकं जनता हळहळत होती. तरी आज मी दादांना एक सातारा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी दादांना त्यांच्या मृतात्म्यास आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि ही श्रद्धांजली खवली ग्रामस्थांच्या वतीनं पण त्याच पद्धतीनं सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, महिला यांच्या वतीनं पण एक दादासारखा एक नेता परत होणे नाही अशा दादांना आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. खरी त्यांच्या आत्म्यात श्रद्धांजली म्हणजे आज आपण राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण बहुसंख्य मताने निवडून द्यायचे. तेवढ्यासाठी आज ही खरी श्रद्धांजली ठरेल. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, दादांच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून आपण सर्वांनी 1-2 मिनिटं उभं राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. ओम नमः शिवाय. अमर रहे, अमर रहे. अजित दादा, अजित दादा. अमर रहे, अमर रहे. अजित दादा, अजित दादा. अमर रहे, अमर रहे.